सत्यघटना जी मी घेऊन आलेली आहे ती खूप धक्कादायक अशी आहे आणि ही घटना तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटची किल्ली. रवी देशमुख पुण्यातील एक साधा कुलूपकार होता. शांत, अचूक आणि जवळपास अदृश्य. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवायचे. त्याच्या घराच्या लॉकरच्या आणि गुपितांच्या किल्ल्या त्यांच्याकडे असायच्या. त्याला हेच आवडायचं. एका पावसाळी रात्री दुकान बंद करण्याच्या अगदी आधी एक स्त्री आत आली. मला या किल्लीची डुप्लिकेट बनवायची आहे, ती म्हणाली आणि एक जुनी पितळी किल्ली काउंटरवर ठेवली. तिचा आवाज शांत होता, पण डोळ्यात बेचैनी होती. रवीने किल्ली हातात घेतली. ही साधी किल्ली नाही, कुठून आणली आहे? ती थोडा वेळ शांत बसली. म्हणाली, आमच्या जुन्या बंगल्याची आहे. रवीने मान हलवली आणि काम सुरू केलं. किल्ली घासत असताना त्याच्या लक्षात आलं, काठावर छोटे नंबर कोरलेले होते. सजावटीसाठी नव्हते ते, काहीतरी वेगळंच होतं. तुम्ही म्हणालात ना जुन्या बंगल्याची, तो पुन्हा विचारतो. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, त्याचा काय फरक पडतो? रवी शांत राहिला. अशा किल्ल्या त्याने आधी पाहिल्या होत्या. साध्या घराच्या नाही, तर सुरक्षित लॉकरसाठी वापरल्या जाणाऱ्या. तरीही त्याने काम पूर्ण केलं. तिने पैसे दिले आणि निघून गेली. 2 दिवसांनी बातम्या गाजल्या. व्यावसायिकाच्या बंद खोलीत मृतदेह, जबरदस्तीचे कोणतेही चिन्ह नाही. रवी टीव्ही समोर थिजून बसला. स्क्रीनवर दाखवलेला बंगला तोच होता. आणि मग एक वाक्य. पोलिसांना डुप्लिकेट किल्लीचा संशय. त्या रात्री रवीला झोप लागली नाही. त्याने सगळं आठवलं. ती स्त्री, तिचा आवाज, ती किल्ली. त्याला एक गोष्ट समजली. त्याने फक्त किल्ली बनवली नव्हती, तो नकळत खुनात सहभागी झाला होता. दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनला गेला. पण आज जाताना तो थबकला. ती स्त्री तिथेच बसली होती, शांतपणे, एका अधिकाऱ्याशी बोलत. ती त्याच्याजवळ वळली आणि हलकसं हसली. छान झालं तुम्ही आलात, ती म्हणाली. अधिकारी उठला. रवी देशमुख, आम्ही तुम्हालाच बोलावणार होतो. रवी घाबरला. का? अधिकाऱ्याने फाईल उघडले. कारण तो म्हणाला, त्या महिलेचा दावा आहे की तुम्ही त्या किल्लीच्या 2 कॉप्या केल्यात. रवी हादरला. हे खोटं आहे. ती स्त्री हसली. खरंच? क्षणभर सगळं शांत झालं आणि त्या क्षणी रवीला समजलं, ही गोष्ट इथे संपलेली नाही, ती आता तर सुरू झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये तणाव पसरला होता. रवीचा श्वास जड झाला होता. साहेब, मी एक किल्ली बनवली होती. मी खोटं बोलत नाही, तो घाबरून म्हणाला. अधिकारी त्याच्याकडे निरखून पाहत होता. मग ही काय सांगते आहे? त्याने त्या स्त्रीकडे पाहिलं. ती शांतपणे उठली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच रहस्यमय स्मित होतं. मी जे सांगते आहे तेच खरं आहे, ती म्हणाली. रवीने 2 किल्ल्या बनवल्या. एक मला दिली आणि एक स्वतःकडे ठेवली. खोटं. रवी ओरडला. माझ्याकडे नाहीच नाही. अधिकारी टेबलावर हात आपटला आणि शांत म्हणाला, शांत रहा. थोड्या वेळाने तपास सुरू झाला. रवीच्या दुकानाची झडती घेण्यात आली. सगळं नीट होतं, पण एका छोट्या ड्रॉवरमध्ये पोलिसांना काहीतरी सापडलं. एक किल्ली, त्याच प्रकारची. रवी थिजून गेला. ही माझी नाही. त्याचा आवाज थरथरत होता. ती स्त्री हलकस हसली. पुरावा खोटं बोलत नाही. रवीला अटक झाली. त्याला समजत नव्हतं
ही किल्ली इथे आली कशी? तो निरपराध होता, पण सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध होते. त्या रात्री जेलमध्ये बसलेला रवी विचार करत होता. अचानक त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. ती स्त्री दुकानात आली तेव्हा ती काही क्षणांसाठी काउंटरच्या आत आली होती. त्याने तेव्हा लक्ष दिलं नव्हतं. तिनेच ठेवली किल्ली. रवी स्वतःशीच पुटपुटला. दुसऱ्या दिवशी चौकशी दरम्यान रवीने सगळं सांगितलं. अधिकारी थोडा विचारात पडला. जर तू खरं बोलत असशील तर ती खूप हुशार आहे, तो म्हणाला. आणि धोकादायक, रवी हळूच म्हणाला. पोलिसांनी त्या स्त्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती गायब झाली होती. नाव खोटं, पत्ता खोटा, ओळख काहीच नाही. केस अजून गुंतागुंतीची झाली. रवी जेलमध्ये आणि खरी गुन्हेगार मोकाट. काही दिवसांनी रवीला एक पत्र मिळालं. कोणताही पाठवणारा नव्हता. त्याने ते उघडलं. त्यात एकच ओळ लिहिली होती. तुम्ही फक्त किल्ली बनवली. दरवाजा मी उघडला. आणि खाली एक छोटंसं चिन्ह त्याच किल्लीवर कोरलेलं. रवीच्या अंगावर काटा आला. ही खेळी अजून संपलेली नव्हती. ती कुठेतरी होती आणि कदाचित पुढचा बळी शोधत होती. जेलमधल्या त्या पत्रानंतर रवी पूर्ण बदलला होता. तो आता घाबरलेला नव्हता. तो समजून घेऊ लागला होता. ती फक्त खून करत नाही, ती खेळते, तो स्वतःशी म्हणाला. काही दिवसांनी केस एका नवीन अधिकाऱ्याकडे गेली. इन्स्पेक्टर सीमा पाटील. ते शांत, बुद्धिमान आणि तपशीलवार शिरणारी होती. मला सगळं सुरुवातीपासून सांग, ती रवीला म्हणाली. रवीने प्रत्येक गोष्ट सांगितली. किल्ली, ती स्त्री, दुकान, पत्र. सीमा विचारात पडली. ती तुला फसवत नाहीये, ती तुला वापरत आहे, ती म्हणाली. पण का? रवीने विचारलं. सीमाने फाईल उघडली. मृत व्यक्ती विक्रम साठे, मोठा बिझनेसमॅन, पण त्याच्यावर काळा पैसा, फसवणूक आणि अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे आरोप होते. रवी शांत झाला. म्हणजे ती बदला घेत होती? सीमा हळूच म्हणाली. कदाचित, पण कायद्याच्या बाहेर जाऊन. तपास पुढे गेला. सीमाला एक पॅटर्न सापडला. गेल्या 5 वर्षात अशाच प्रकारचे 3 खून झाले होते. कोणताही जबरदस्तीचा पुरावा नाही. बंद खोली आणि प्रत्येक ठिकाणी एक विशेष किल्ली. ही एक सिरियल प्लॅनर आहे, सीमा म्हणाली. आणि प्रत्येक वेळी ती कोणाला तरी फसवते. रवीला अचानक काहीतरी आठवलं. ती म्हणाली होती, त्याचा काय फरक पडतो? सीमा थांबली. काय? ती बंगल्याबद्दल बोलताना म्हणाली होती. जणू ती जागा तिच्यासाठी महत्त्वाची नव्हती. सीमाने लगेच जुने रेकॉर्ड तपासले आणि तिला एक धक्का बसला. त्या बंगल्यात 10 वर्षापूर्वी एक कुटुंब राहत होतं आणि एक रात्री संपूर्ण कुटुंब गायब झालं होतं. केस कधीच सुटली नव्हती. त्या कुटुंबातील एक मुलगी जिवंत सापडली होती. नाव बदललेलं, ओळख बदललेली. सीमा शांतपणे म्हणाली, तीच आहे. एक सापळा रचला गेला. मीडियामध्ये बातमी पसरवली. रवी देशमुख निर्दोष ठरू शकतो. 2 दिवसांनी पोलीस स्टेशनला एक कॉल आला. मला रवीला भेटायचं आहे. तीच. ती आली शांतपणे, आत्मविश्वासाने. पण यावेळी सीमा तयार होती. खेळ संपला, सीमा म्हणाली. ती स्त्री हसली. खेळ कधी संपत नाही. तू लोकांना मारतेस, सीमा म्हणाली. नाही, मी शांत नाही. ती शांतपणे म्हणाली. मी न्याय देते. सीमाने हात वर केला. पोलीस पुढे आले. पण त्या क्षणी ती स्त्री स्वतःहून हात पुढे करत म्हणाली, अटक करा. सगळे थबकले.
ती शेवटचं रवीकडे बघून म्हणाली, तू वाईट माणूस नाहीस, म्हणूनच तुला निवडलं. नंतर चौकशीत सगळं समोर आलं. तिचं कुटुंब त्या बिझनेसमॅनमुळे उद्ध्वस्त झालं होतं. न्याय मिळाला नाही आणि मग तिने स्वतःचा न्याय निर्माण केला. रवी निर्दोष सुटला, पण तो पुन्हा कधीच तसाच राहिला नाही. कथा इथेच संपते, पण एक प्रश्न राहतो, कायदा आणि न्याय नेहमी एकच असतात का? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.